भारताच्या सीमेवर सध्या तणाव आहे। पाकिस्ताननं पोसलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्यातील भ्याड वृत्ती पुन्हा एकदा जगाला दाखवली। भारतानं याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं। भारताच्या तिन्ही सैन्य दलानं या ऑपरेशनमधून दाखवलेल्या धीरोदत्तपणाचं कौतुक होत असताना काही मंडळी मात्र यातून आपलं पोटपाणी कसं चालेल यासाठी धडपडू लागली आहेत। रिलायन्स इंडस्ट्रीजसह काही मंडळींनी पुढे जाऊन भारताच्या या लष्करी कारवाईचं भांडवल करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येतंय। रिलायन्स इंडस्ट्रीजसह मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केल्याचं स्पष्ट झालंय। रिलायन्स सारख्या देशातील जबाबदार उद्योग समूहाच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे। 22 एप्रिलला पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। यामध्ये या दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं। पाक पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काल भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी समन्वयातून ऑपरेशन सिंदूर राबवत पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। सीमेवरती एकीकडे हे सगळं घडत असताना आपले सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिक देशासाठी आपला जीव धोक्यात घालून लढत असताना दुसरीकडे मात्र काही मंडळी या सगळ्याचा भविष्यात आपला उद्योग आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासाठी धडपड करताना दिसत होते। यामध्ये भारतातील अग्रणी असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाचा सुद्धा समावेश आहे। एकीकडे आपले जवान देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढत असताना दुसरीकडे हा उद्योग समूह ऑपरेशन सिंदूर या नावाचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्याच्या खटपटीत होता। आपण सहजपणे भारताच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया या वेबसाईटवर गेलात आणि तिथं ट्रेडमार्क सर्च करण्याचा प्रयत्न केलात तर आपल्याला हे दिसून येईल। यामध्ये ऑपरेशन सिंदूर हा शब्द टाइप केल्यानंतर त्याच्या खाली हा ट्रेडमार्क नेमक्या कोणत्या क्लाससाठी मागितला गेलाय याची विचारणा होते। रिलायन्स उद्योग समूहाबरोबरच आणखी काही मंडळींनी सुद्धा हा ट्रेडमार्क मागितलेला आहे आणि हा ट्रेडमार्क खास करून चित्रपट, मनोरंजन, शिक्षण या क्षेत्रासाठी जो क्लास आहे 41 त्याच्या अंतर्गत मागितला गेल्याचं दिसतंय। आपण इथं बघू शकतो वर्ड मार्क मागितलेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं ऑपरेशन सिंदूर या नावाचा। 41 या क्लास अंतर्गत हा वर्ड मार्क मागितलेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीजनं। त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर या नावानंच मुकेश चित्रम अग्रवाल या व्यक्तीनंही ऑपरेशन सिंदूरचा वर्ड मार्क मागितलेला आहे। याचबरोबर ग्रुप कॅप्टन कमल सिंग ओबेरा रिटायर्ड यांनीही ऑपरेशन सिंदूरचा वर्ड मार्क मागितलेला आहे। आलोक कोठारी यांनी सुद्धा याची मागणी केली आहे आणि जयराज टी या व्यक्तीनंही ऑपरेशन सिंदूर सिंदुरा युद्धम या अनुषंगानं वर्ड मार्क मागितलेला आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजनं हा जो वर्ड मार्क मागितलेला आहे तो नेमका कशासाठी मागितला आहे त्याचे डिटेल्स आपण बघूयात। यामध्ये खास करून मनोरंजन, विविध उत्पादनं, वेगवेगळ्या उत्पादनांचं सादरीकरण आणि वेगवेगळ्या ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस आणि डाटा याचं प्रसारण, पब्लिशिंग सर्व्हिसेस
यासह वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी हा वर्डमार्क रिलायन्स इंडस्ट्रीजनं मागितलेला आहे। यामधले इतर जे अर्ज करणारी मंडळी आहेत त्यापैकी बहुतांश लोकांनी मनोरंजनासाठीच चित्रपट हा वर्डमार्क मागितलेला दिसतोय। यापैकी देशातले अग्रणी असलेल्या उद्योग समूहानं, ज्या रिलायन्स उद्योग समूहानं या ट्रेडमार्क वर्डमार्कसाठी मागणी केलेली आहे, त्याच्यावरती आता सोशल मीडियामधून जोरदार टीका होऊ लागली आहे। एकीकडं सगळा देश सैन्य दलासोबत उभा राहिलेला असताना प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीच्या भावना अतिशय उच्च कोटीला पोहोचलेल्या असताना आपल्या सैनिकांचं प्राणपणानं लढणं हे आपल्या उद्योग व्यवसायासाठी त्याचा वापर करणं यामध्ये प्रयत्नशील असणाऱ्या रिलायन्स उद्योग समूहावर आता टीकेची झोड उठू लागली आहे। या लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला उद्योग व्यवसाय आपापल्या परीनं वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु किमान सैनिक ज्या पद्धतीनं लढत आहेत त्यांचं मनोधैर्य कायम राहावं यासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी जे योगदान देशासाठी दिलंय त्याचा वापर आपला उद्योग व्यवसायासाठी करणं हे कितपत योग्य आहे, असे प्रश्न आता समाज माध्यमातून उमटू लागलेत। कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे।